कालच्या अध्यायामध्ये म्हणजे आता झालेल्या अध्यायामध्ये जी कथा झालेली आहे तिथून पुढचं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत की रावण या सीता मातेच्या जवळ आलेला आहे आणि जवळ येऊन आता काय बोलणार आहे आणि काय नाही ही कथा आता चालू होणार आहे. रावणाचे देखील सीता कंपनाची भयता जेवी कदली वायू घाता श्रीराम कांता देवी कापे. काय सांगलंय तर ज्यावेळेस रावण अशोकवनाच्या ठिकाणी आलेला आहे सीता माता समोर बसलेली आहे. सीता मातेला त्या ठिकाणी भीती वाटू लागली आहे का वाटू लागली आहे पण ती कशी फक्त वर मधात अंतःकरणामध्ये काही भीती आहे का कसल्याच प्रकारची भीती नाही असे सीता माता या रावणाच्या समोर बसलेली पाहू लागलेली आहे. पितांबराती जीर्ण तेनेची आपणाचारी. रावण सीतेच्या समोर गेलेला आहे आणि सीतेला पाहू लागलेला आहे. सीता मातेचं कसं होतं वस्त्र पितांबर घातलेलं कसं होतं एकदम मलिन झालेलं होतं. सीता माता एकदम त्या झाडाच्या खाली शांत असं बसलेली आहे. पाय वर केले गुडघे वर केलेले आहेत आणि हात त्या गुडघ्यामध्ये घातलेले आहेत आणि मुंडकं सुद्धा आपल्या गुडघ्यावर ठेवून शांतपणामध्ये बसलेली सीता माता समोर रावण पाहू लागलेली आहे. पितांबर तो अति जीर्ण तेने अवयवाच्या जुन्या जानक्यातील जानवा आदवधान राहिली. कसं झालंय सीता माताच्या अंगावर पितांबर आहे एकदम घाणेरडं झालेलं आहे. किती दिवसापासून तर पितांबर होतं ते ज्यावेळेस या रावणानं या लंकेमध्ये सीता मातेला आणलेलं आहे तेव्हापासूनची जी अंगावर साडीमध्ये पितांबर जे घातलेलं होतं तेच होतं. ना आंघोळ ना ते कपडे देऊन ना काही नाही एकदम लज्जायमान अवस्थेमध्ये सीता माता त्या ठिकाणी बसलेली आहे. नाही अभ्यंजनात्नान सर्वांग मलिन मुळकोन नाही आच्छादन ना सावस्तावरण नाही आतान वैतावया. सीता मातेची काय अवस्था आहे त्या ठिकाणी अंगावरची जी साडी होती पितांबर होतं ते एकदम मलिन झालेलं होतं. 6 महिन्यापासून या लंकेमध्ये होत्या. 6 महिन्यामध्ये कधीही आपल्या अंगावरचं वस्त्र बदललेलं नाही. खाली बसण्यासाठी आसन नाही पांघरण्यासाठी एखादी चादर किंवा तसलं काहीही तत्सम नाही अशी अवस्था या सीता मातेची त्या ठिकाणी आहे. जसं एखादा माणूस धरून आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवतो तशाच प्रकारे अवस्था या सीता मातेची या अशोकवनाच्या ठिकाणी झालेली आहे. सीता धरणीच्या आपण दरातनी चुकत पण बैसली असे सावधान लज्जायमान दशवक्त्र. लज्जायमान झालेली आहे सीता माता. मला या ठिकाणी धरून या रावणानं आणलेलं आहे मग आपण कसं राहतो तसं सीता मातेचं तोंड असं एकदम सुकुरड्या होऊन गेलेलं आहे. कोण येतंय आणि कोण जातंय कशावरही भान नाही. फक्त मुखामध्ये काय आहे राम नाम आहे. फक्त कंठ रामाचा आहे. बाकी अंगामध्ये हालचाल कसलीच नाही. कपडे सगळे मळून गेलेले आहेत. ना आंघोळ नाही किंवा तोंड देणे नाही किंवा कसल्याच प्रकारचं नाही. फक्त शांत बसून या झाडाच्या खाली सीता माता बसलेली आहे. दानडई खतेली असे ती माझी निदान वसे सीताबाई मलिन वाचे अंतरी वसे श्रीरामा. मलिन झालेली आहे. पूर्ण अंगावर सुद्धा काहीच नाही. कधीच आंघोळ केलेली नाही. 6 महिन्यामध्ये कधीच पाण्याला स्पर्श केलेला नाही. पण कसं आहे फक्त वरून आहे. वरून पूर्णतः सीता माता मलिन दिसून लागलेली आहे. पण आतमधातून कसे आहे एकदम स्वच्छ असे सीता माता त्या ठिकाणी आहे. सीताबाई वाचे वैमान अंतरी निशंकता वदान हे नेरुनी दशान करी प्रार्थना भोगात. सगळ्याला वाटू लागलं होतं की सीता माता कशी आहे बेसावध बसलेली आहे. जसं एखादा धरून आणलेला माणूस कसं बसतो तसं बसलेली आहे. पण सीता माता मधून कशी आहे एकदम स्वच्छ आहे पण सावध आहे. कोण या ठिकाणी येतं आणि कोण काय बोलतो काय करतं काय नाही त्याच्यावर पूर्ण लक्ष सीता मातेचं होतं. आणि तशा अवस्थेमध्ये रावण या सीतेकडे पाहून काय म्हणू लागला. सोमगे रावण म्हणे सीते
येऊ नको प्रिय कांते मजरे कोणी जांगाते वर्ता आपणी आते गुप्त करची रावण पुढे आलेला आहे सीता मातेला बोलू लागलेला आहे आणि बोलू लागला सीता तू या ठिकाणी भिवू नकोस मी या लंकेचा राजा आहे तू या ठिकाणी मला भ्यायचं कारण कसलंच नाही तुझ्या अंगामध्ये जे काय तुझ्या मनामध्ये जे दडलेलं आहे ते सगळं सोडून दे तुझ्या अंगामध्ये भीती निर्माण झाली ते सगळे टाकून दे आणि तू मी काय सांगतो आणि काय नाही त्याच्याकडे थोडं लक्ष दे असं म्हणू लागला आहे मी प्रार्थितो जानना मजला व्हावे सुप्रसन्न सकल रजेची सांडना सुख संपन्न रमा मजसी की रावणाला गोडी गुलाबी मध्ये सीता मातेला बोललेला सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करू लागला सीता मी कसा आहे या लंकेचा राजा आहे मी जे म्हणत तेच या ठिकाणी होतं तुझ्या जे मनामध्ये राम नामाचं जे आहे ते सगळं काढून टाक आणि तू काय कर तू माझ्या सोबत राहा आणि या लंकेची राणी हो तुला या ठिकाणी काही कमी पडणार नाही अशा भाषेमध्ये हा रावण सीता मातेला समजावू लागलेला आहे माझी सत्य भाष मग असलेश भोगियाचे निजराज भोगी आशेस निज राज्य हे जे माझं राज्य आहे तू या ठिकाणी सावकाश भोग तुझ्या जे मनामध्ये रामाविषयी जी आशा आहे ती सगळी टाकून दे आणि तू रामाला या ठिकाणी विसरून जा आणि तू माझ्या सोबत या ठिकाणी राहा सगळ्या लंकेची राणी तुला बनवतो असा हा रावण सीता मातेला म्हणू लागला ते शस्त्र माझ्या नारी तयार मुख्य जे का मंदोदरी तुझी करेन ते किक करी आवयावरी तू श्रेष्ठोची आणखी काय सांगू लागलाय रावण सांगू लागलाय माझ्या जी 10,000 बायका आहेत बरोबर का एवढ्या जे बायका आहेत 80,000 बायका आहेत ह्या 80,000 जे बायका आहेत त्या सगळ्या काय करेल तुझ्या दासी करेल एवढंच नाही या 80,000 मध्ये जी मुख्य आहे ती माझी मंडोदरी तिला सुद्धा तुझी दासी करेल तू आणि तू या राजाची राणी हो असं सीता मातेला म्हणू लागलेलं आहे इंद्रादेव दमग्रा तुझे करीन वो किंकर मी येईन आज्ञाधर साक्ष शंकरा प्रमाण साक्ष शंकर प्रमाण मी साक्ष ठेवतो तुला महादेवाला आणि मी तुला या ठिकाणी माझं भाष्य देतो म्हणजे वचन देतो एवढे तर तुझे दास करेलच करेल एवढंच नाही तर इंद्राला सुद्धा तुझं दास करायला लागेल जे 33 कोटी देव आहेत ते माझ्या बंदीशाळेमध्ये आहेत त्यांना सुद्धा तुझे दासी करेल आणि तू या ठिकाणी राणी म्हणून उपभोग हो तू या ठिकाणी राहा आणि साक्ष कोण आहे महादेवाच्या समोर राहून मी तुला हे वचन देतो मी ज्या गोष्टी सांगत आहे ते तू आहे असं सीता मातेला म्हणू लागलेला आहे स्वर्ग मृत्यू पाताळीची संपत्ती आणली त्रिभुवनीची ही अर्पिण मी तुझीची घे आमची निजवाको हे आमचे निज वाक्य या ठिकाणी तू राहा जेवढं काही मी या देवामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मी आहे सगळ्या देवाला मी बंदीखानात टाकलेला आहे सगळे देव सुद्धा तुझे दास होतील तुझे नौकर होतील ही प्रजा तर सगळी नौकर आहेच आहे एवढंच नाही मी सुद्धा तू जे काय सांगशील ते सगळं मी सुद्धा ऐकायचं म्हणजे तुझा मी सुद्धा दास या ठिकाणी होईल तू फक्त मी जसं सांगतो तशा प्रकारे तू माझ्या मनासारखं वाग सीता असं तो सीतेला म्हणू लागला आहे मस्त दिसत आहे मलिन करी जवान जे मंगळ स्नान तुझी मी चर्चिल चंदन घनस्तना निवावया काय सीता म्हणजे तू या ठिकाणी बसलेली आहेस किती मलिन झालेली आहेस किती तुझ्या कपाळावर मळ बसलेला आहे तू आता उठ या ठिकाणी आणि जाऊन स्नान कर या सगळ्या जी दासी आहेत त्यांच्या सोबत जा आणि तिथं स्नान कर चंदन लाव आणि आगर जे तेल असतं सुवासिक ते सगळं तुला या ठिकाणी देतो तुझं काही सगळी लंका जी आहे ती सगळी तुझी आहे तू या ठिकाणावर उठ असं सीता मातेला म्हणू लागलेलं आहे रत्न कुंडले पदकार कंकणे बावटी मनोहर अर्धचंद्र रत्नाचे जेवढे काही अलंकार असतील तेवढे तुला म्हणजे जे पाहिजे ते मागतात सगळं सोनं आहे लंका म्हणजे काय सगळे सोन्याचीच आहे काय कमी आहे
कोणता अलंकार पाहिजे ते रत्नजडित अलंकार तुला मिळेल. जे मागतील ते तुला, कशाचे तर कमी या ठिकाणी रत्नाचे नाही. हे सगळे तू जसं मागतील ते तुला मी देतो या ठिकाणी. तू उठ आणि या स्त्रियासोबत जाऊन तू आंघोळ कर आणि स्वच्छ कपडे घालून स्वच्छ अलंकार परिधान कर, असं सिद्ध माताला म्हणू लागला. ते मी येतो लोटांगण, तुझे जरी तू चरण पाणी ग्रहण करीस ते तू. बघा काय रावण असेल, 80,000 बायका होत्या, किती बुद्धिभ्रष्ट असेल, तेवढ्या सोडून परत या सीता मातेच्या मागे लागलेला आहे. तू उठ आता इथून आणि तू तुझ्या पाया पडतो. रावण म्हणू लागला सीता मातेला तुझ्या पाया पडतो, तू उठ आणि या जाऊन आता जाऊन तू जाऊन आंघोळ कर, स्नान कर, संध्या कर. जे चंदन आहे ते चंदन लाव, अलंकार घे, काय घ्यायचे घे, तू या ठिकाणी उठ. अशा प्रकारे विनंती रावण सीता मातेला करू लागलेला आहे. तुझ्या भाग कैचे माल माझे सोडून या लाज भोगी निर्लजा भोग माझे. तू माझ्याविषयी जे तुझ्या मनामध्ये लाज धरते ते सगळे सोडून दे आणि खुशाल मला पती म्हणून तू स्वीकार कर आणि या पूर्ण लंकेची राणी तू हो, असं सीता मातेला म्हणू लागलेला आहे. सिद्ध कामगवी मानी दोघे एकत्र भय सुनी, चैत्रवणी नंदनवणी अशोकवणी किरणोपये. सांगू लागला तू उठ या ठिकाणावर आणि चल माझ्यासोबत, तुझ्या मनाप्रमाणे जिथं जायचे तिथं आपण दोघं फिरू. अशोक वनामध्ये फिरू किंवा स्वर्गाच्या ठिकाणी जाऊ, पृथ्वीवर जाऊ, जिथं तू म्हणशील त्या ठिकाणी आपण जाऊन दोघं जण राहू एकांतामध्ये, अशा प्रकारे तो म्हणू लागलेला आहे. रामचंद्र मला कल्याणी कर, रामबा पुढे कोण किंकर मद समोर यावया. मद समोर यावया कोण आहे म्हणे माझ्या समोर यायला? ते राम आहे का म्हणे? काय म्हणे त्याचे विचार, काय त्याचं सामर्थ्य? त्याला तू आताच्या आता सोडून दे. तुझ्या जे मनामध्ये राम भाव आहे तो सगळा टाकून दे आणि माझ्यासोबत तू राहा आणि माझ्या लंकेची तू राणी हो, खुशाल हो. तुला इथं काही कमी पडणार नाही. काय त्या रामापासून म्हणले तो एकदम भिकाऱ्यासारखा आहे. काय त्याचा तू विचार करतेस? तुझ्या मनात जो विचार आहे तो टाकून दे आणि तू माझ्यासोबत चल, असा तो रावण विनंती करू लागलेला आहे. राम बापुडे ते किती तुका त्यांची करशी खांती, एक त्या रामाची स्थिती ते मी तुझ प्रती सांगेन. अहो वेळ संध्याकाळचे रावण ज्यावेळेस सीतेला भेटण्याकरता गेला होता, अशोकवनामध्ये दिलेला आहे. मनामध्ये विषय उत्पन्न रावणाच्या झाल्याने रावणाने सीतेला म्हणायला सुरुवात केली, सीते तुझा राम राम जे म्हणतोस ना, तू तुझ्या मनाला एकदा राम काढून टाक, म्हणजे काढून टाक. का काढून टाक? रामापासून काही सुद्धा नाही, माझ्यापासून सगळी सोन्याची लंका आहे, सोन्याची लंका. बस सोन्याची लंका राहू दे. तुला राम भेटण्याकरता आणि रामाला इथे येण्याकरता 400 कोसाचा समुद्र आडवा आहे. त्याच्यामुळे राम इथे येणार नाही, म्हणून तू मोकळ्या मनाला मला पती म्हणून मानून घे. वनवासीची रवासी अन्नाविन देव उपवासी, काय तू त्यांचे भोगसी भोगी मदती त्रिविध भोग. एका बाजूला बघितल्यावर रावणाचं बरोबर असेल. सीते तुझ्या रामापाशी काय म्हणले? अंगावर कपडाही सुती नाही, धाराच्या सालीपासून बनवलेलं वलकलांबर रामाच्या अंगावर परिधान आहे. रामाच्या बरोबर काही सैन्य आहे का, लवाजमा आहे का? रामाला साधं अन्न खायला मिळत नाही का? वनामध्ये झाडाची फळं खाऊन राहतो, त्याच्यामुळे त्याचा नाक काढून टाक. गत विजय श्री रामचंद्र गत श्री कवन गोचर, त्याची तू काय भोगीसी सुंदर भोगी निरंतर भोग माझे. रामाने कितीतरी मोठेपणानं सीतेचं मन वळविण्याचा प्रयत्न केला सीतेचं. पण ही सीता म्हणजे साधी नव्हती, सीता जगाची आई होती, जगाची आई. रावणानं अनेक जण भानगडी केल्या असल्या, सीतेचं तिळभर देखील मन इकडे इकडे हलणारं नव्हतं. हे रावणाला पूर्वी माहीत होतं, पण रावणानं परीक्षा घ्यायच्या विचारानं अशोकवनामध्ये जाऊन सीतेला म्हणत आहे, सीते
रामापाशी काही सुद्धा नाही. त्याच्यामुळे रामाचा नाद सोड आणि उठ आणि मोकळ्या मनानं पाणी माझ्या हातावर सोड, म्हणजे पाणी ग्रहण कर, म्हणजे मला करून दे, असं म्हणायला सुरुवात केल्यावर श्रीरामासी नाही शौर्य सापुट, स्त्री हरविली अल्पतप, नाही परम कर्म प्रताप, धैर्यही स्वल्प श्रीराम. अहो सांगत सांगत शेवटला काय सांगितलं? तुझ्या रामापाशी पुरुषार्थ सुद्धा नाही, लढाई करायचं सामर्थ्य नाही. आता विचार करा रावण किती बेशरम असेल. ज्यावेळेस सीतेचं हरण करायचं होतं ही रावणच गेलता ना, मग रामाच्या समोर जाऊन भांडण करून लढाई करून सीतेला आणावं नाही. रामाच्या परस्परा भिक्षा वाढ आहे म्हणून सीतेला पळवून आणला. आणि आता मोठेपणा सीतेच्या समोर सांगतो, माझ्याबरोबर लढाई करायचं सामर्थ्य रावणामध्ये नाही. रावण एक गरीब आहे, पापूड आहे, त्याच्याकरता जाणार सोड. धैर्य राम निगडा असता, तरी का स्त्री लागी रडता पडता, धाडो धाडी का खेव देता, सीता सीता म्हणूनी. अहो रावण किती हुशार असेल. सीतेला दृष्टांत रूपानं पूर्वी काय घडले नाही सांगायला सुरुवात केला. सीते, खरं तू तुझ्या मनाला विचार कर, तुझ्या पतीमध्ये तुझ्या रामामध्ये जर सामर्थ्य असतं तर विनाकारण का रडत फिरला असता? झाडाला सीता, पुढे दगडाला सीता. ही रामामध्ये तुझ्या पुरुषार्थ नाही म्हणून राम माझ्याकडे येणार नाही किंवा माझ्याबरोबर लढाई करणार नाही. त्याच्याकरता राम ही मनामधला काढून टाक. नाही धैर्य मद समान, नाही राज्य मद समान, नाही मदई समान धन, हीन दीन श्रीराम. अहो अशा मोठ्या एवढ्या सामर्थ्यवान रामाला रावणाने काय शब्द वापरले? हे सीते, तुझा राम माझ्या समोर म्हणजे हिंकटासारखा, हिंकटासारखा, दीन म्हणजे भिकाऱ्यासारखा आहे. विचार केल्यावर बरोबर आहे. तो राम 14 वर्षाच्या नियमाकरता वनवासामध्ये आलेले होते, पण रावण म्हणतो का, माझ्या एवढी संपत्ती नाही, माझ्या एवढं धन नाही, माझ्या एवढी संपत्ती नाही, म्हणून तू राम मनामधला काढून टाक. नाही यश मद समान, नाही समान सेना धन, न चले मदसी अंगवन, दीन दीन श्रीराम. आता सीतेला एवढं सांगत असताना सीतेला रावणाला एक शब्दही बोलावे, सगळं रावणाचं ऐकून घेऊ लागली सीता. सीतेने मनामध्ये विचार केला. काय विचार केला? रावणाने सीतेच्या समोर काय शब्द काढला? तुझ्या रामामध्ये माझ्या बरोबर लढाई करायचं सामर्थ्य नाही. त्यावेळेस सीतेने मनामध्ये विचार केला असं नाही. ज्यावेळेस माझा हरण करायला आला, रामाच्या समक्ष ह्याचं उभारायचं सामर्थ्य नव्हतं किंवा लक्ष्मणाच्या समोर उभा टाकायचं सामर्थ्य नव्हतं. चोरासारखा माझं हरण केला. ही सीतेने मनामध्ये आपापल्या विचार करून ठेवला. नाही ज्ञान मद समान, स्त्री हरविली अपेक्ष गहन, वनोवनी करी रुदन, हीन दीन श्रीराम. तुझ्या रामामध्ये जर ज्ञान असतं, तुझ्या रामामध्ये जर सामर्थ्य असतं, तर रामाने तुझ्या एवढी आत्महत्या डोक्यावर घेऊन काळं तोंड करून जगामध्ये फिरला नसतं. रावणाच्या एका दृष्टीने बरोबरच आहे. समजा आपल्यासारखे लोक ऐकू जर दुसऱ्याला नाही तर आपल्याला पुढे तोंड काढून देते, काय माणूस काढून देत नाही. तशी तुझी सीते रामाची अवस्था झाली. श्रीरामाची कथा वार्ता, तुझ मी ऐकोनेदी सर्वथा, मज पासून सुटली आता, केवी रघुनाथा पावली. आता शेवट सांगितला काय? सीते तू रामाबद्दल तू मनामध्ये विचार ते एकदा काढून टाक. माझं नाही ऐकल्यावर तुला ह्याच्या पुढे राम तर भेटणारच नाही, सोडून द्या. आणि राम माझ्या समोर येणार नाही, तुला माझ्या ह्या लंकेमधून सुटता होणार नाही. तुझ्याकरता तू अनेक भानगडीमध्ये पडू नको. व्यर्थ जाते तुझे यौवन, ते तव नये तो परतोन, सेवे भोगी दशानन, सुख संपन्न तू होसी. आता थोडं पुढे गेला. रावण किती हुशार असेल. रावणाने सीतेला सांगितले, हे सीते, तू तुझ्या मनाला विचार कर. आज
आज ही शरीर कशाला दिले हे पुन्हा पुन्हा तुला शरीर येणार आहे का येणार नाही, पण तुझं हे चालून पण आज आहे, उद्या राहणार आहे का? उद्या तुला म्हातारपणच येणार आहे ना. हे सगळ्याला नीतीचा आणि परमेश्वराचा नियमच आहे. त्या नियमाप्रमाणे तुला घडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता हे तुला दिलेलं चालू नको, वाया घालू नको असं म्हणू लागल्यावर परनारा स्वयंभोगिता पाप लागेल लंकानाथा, राक्षसाची स्वधर्मता एकाता जानकीये. आता उलट रावणच सांगावा किती मूर्ख असेल. आता लोक जे म्हणतात, जग जे म्हणताय काय, परदारा गमन किंवा परदाराची चोरी किंवा दुसऱ्याची बाई पळवून नेलं ही पाप लागते, हे जाणून आहे मी, जाणून आहे. माझ्या हाताने अधर्म झाला हे मी जाणतो, पण आमच्या राक्षस कुळामध्ये आणि आमच्या राक्षसाच्या जातीमध्ये काय काय भानगड आहे ते पुढे मी सविस्तर सांगतो. आम्ही हरवणी परनारी बळेची भोगाव्या निज घरी, परराज्याची थोरी बळेची करी हरावी. आता आमच्या राक्षसाच्या जातीमध्ये समजा वंशामध्ये पूर्वीपासून काय चालत आलं आणि बरोबरच आहे. ह्या राक्षसानं काय ह्याच्या अगोदर केलं, ह्यानं 80,000 बायका आणल्या. ते कुठल्या काही राक्षसीने होत्या का नाही, ऋषीच्या मुली होत्या, देवांगना होत्या, पुन्हा आणखी कुठल्या कुठल्या जेवढ्या जेवढ्या काही सुंदर मुली होत्या तेवढ्या तेवढ्या ह्या रावणानं आणल्या होत्या. रावणानं आणि राक्षसाने सुद्धा तीच आणलेल्या होत्या. असा आमचा धंदा आहे, त्याच्यामुळे आम्हाला दोष बिलकुल लागणार नाही. देव दैत्य दानव मानव बळेची विभांडोनी सर्व, स्त्री आदी अपूर्व वैभव आम्ही स्वयमेव भोगावे. महागाल्या बाबीमध्ये काय समजावं बरोबर. आमचा धंदा पूर्वीपासून काय आहे, 21 स्वर्ग सप्त पाताळ आहेत खाली. त्या 21 स्वर्गात आणि 7 पाताळात आम्ही कुंगड फिरतो. आणि आमच्या नजरेला सुंदर मुलगी दिसली, मग देवाची असली काय, ऋषीची असली काय, दानवाची असली काय, ती मी आणून ठेवलेली आहे. आणल्याशिवाय राहणार नाही, पुष्कळ असे आणून ठेवलेले आहे. मग आम्हाला पाप लागायचो, आम्हाला एवढं राज्य प्राप्त झालं, आम्हाला पाप म्हणून बिलकुल लागत नाही. आग्रह साडूनी आपुला सीतेक माझ्या बोला, राम आदी दुःखे निमाला प्राण दिला. सांगत शेवट राहणार सीतेला काय सांगितलं. सीते मी तुला एवढं समजावून सांगायला ना, त्याच्यामुळे तू मनामधला संशय का, मनामधली जी तुझ्या काही आडी आहे, रामाबद्दल तुझी प्रेम आहे ती काढून टाक. ज्या वेळेस तुला आम्ही दंडकारण्यामधून पळवून आणलो, कुठं लंकेला आणलं, तुझ्या शोकामुळे रडत पडत रामाने आपला प्राण सोडला, म्हणजे प्राण सोडला. त्याच्याकरता राम तुला आता ह्याच्या पुढे भेटणार नाही. राम लक्ष्मण आहे की नाही हा संदेह फिटला पायी, सुखे अनुसरे माझे ठाई म्हणून पायी लागला. आता रावण म्हणजे साधा होता का, गरीब होता का आपल्यासारखा. रावणाला 14 चौकड्याचं आयुष्य होतं. 14 चौकड्या. आपणाला किती वर्षाचं आयुष्य आहे, 60 ते 70 वर्षाचा. एवढं रावण आयुष्यमान असं धनवान किती होता. आपल्याला कुठला धंदा कुठं भिकाराला बांधणं किंवा भेटून किंवा बिल्डिंग बांधणं होईना. रावणानं सगळी सोन्याची लंका होती, सगळी रावणाची लंका सोनी. एवढा धनवान होता, एवढी सगळी भानगड आहे कुणाकडे, माझ्याकडे आहे. आणि ती राम आणि लक्ष्मण मेला का जिवंत आहे ही सुद्धा माहित नाही. ते राहिलेच नसेल त्याच्याकरता तो आनंदानं मला पती म्हणून मानून घे. तुझी भीड म्या धरली भारी, राखिली से षण्मासावरी, आता भोगीन बलात्कारी अंगीकारी मदसीते. आता महागाच्या वरूनच सांगायचं सोडून राहिलं. एवढा बडजाव पुन्हा रावणानं सीतेच्या समोर सांगितलं आणि शेवटला सगळंच मनामधलं काढलं. सीतेला काय म्हणाला, सीते तू माझा ऐक, मी तुझ्या पाया पडतो, पाया पडतो. एवढा मोठा रावण असून देखील रावणानं सीतेच्या पायावर डोकं ठेवलं आणि सीतेची विनंती करून सीतेला कितीतरी सांगायला आणि समजावायला सुरुवात केली. आना पालकी धरा छत्र सीतेने
सीतेला, सीते तू असं नाही तर ऐकल्यावर माझ्याजवळ तलवार आणली, तलवार. आता तुला इथं आणून ठेवलं किती दिवस मी? 4 महिने आणून ठेवलं किती दिवस मी वाट बघायची? तू जर मला नाही होय म्हणलीस तरी तलवार तुझी गाठ पडल्याशिवाय राहणार नाही. लगेच आपल्या सेवकाला सांगितलं, आणणार म्हणले पालखी, वाद्य वाजवा आणि मोठ्या थाटामाटानं आपण पालखीमध्ये बसवून सीतेला लंकेमध्ये नेल्याशिवाय राहायचं नाही. ऐसे रावणाचे वचन सीतेने टाकले उपेक्षून, गदापासी भुके श्वान दशानन तेवी भुके. अहो एवढं ज्यावेळेस सीतेला रावणानं पुढं मागलं सगळं भविष्य तर सांगितलं. मी किती मोठा आहे, किती श्रीमंत आहे हे सांगितलं. रावण जिवंत असला तरी एवढा 400 कोसाचा समुद्र ओलांडून तुला नेण्याकरता येणार आहे ही सुद्धा सांगितलं. एवढं सांगितल्यावर एखाद्या बाईनं खूप आनंदानं म्हणला असती की, पण कुठं मला सांगायचं नाही. एवढं हे करून सुद्धा सीता बिंदू सुद्धा त्या रावणाला घाबरले नाही. आता एखाद्या रस्त्याने हाती चालला, हातीला 10 जरी कुत्रे समोर येऊन करता केले, हाती त्यांच्याकडे बघत हाती शब्दाय कुत्रे भोगताय असं मनामध्ये सीतेने विचार केला. देखोनी उत्तम पक्वान स्वयं वसवासी जे श्वान, रावण 10 तोंडाचे शून सीते कारणे वसवसी. आता सीतेला मनामध्ये काय ठरवलं? आता कुत्र्याला एकच राहते कुत्र्याला. सीतेला रावणाला समजून रावण समजलं नाही, साधं कुत्रा समजलं नाही. 10 तोंडाचं कुत्रा ह्याला किती जरी भोगला तरी माझ्या मनाला चौबर देखील फरक पडणार नाही. देखोनी दही भाताचा गोळा धडपू धावे देवी कावळा, देवी देखोनी जनक बाळा रावण काळा डोंगराचा. द्रष्टांत रूपाने रावणाचं नाव काय सांगितलं? कावळा. आता कावळ्याला सुद्धा कुठला धैर्य भाग नाही, काही बी भानगड असतो. त्याच्या मनाला खाऊ वाटल्यावर त्यांना आपली नजर चुकवणार, झडप मारणार आणि घेऊन जाणार. अशी कावळ्यानं झडप कशावर मारायचा विचार केला? त्या सीतेवर. पण कावळ्याचं सामर्थ्य नुसतं बोलण्यामध्येच आहे, पण झडप मारण्याचं सामर्थ्य या रावणामध्ये नाही. रावण देखुनी सीता अल्पही बाधाने बधे चित्ता, बैसली असे निशंकता श्री रघुनाथा चेनी नेते. एवढा मोठा रावणानं सैन्य लवा जमा आणलेला आणि रावणाने एवढं मोठेपणाने छाती ठोकपणे सीतेला सांगितलं. कसं सांगितलं? काही प्रेमानं सांगितलं, काही मायेनं सांगितलं, शेवट विरोधानं सांगितलं. तेवढं सांगून सुद्धा सीता तिच्याकडे साधा डोळा उचलून सुद्धा बघत नाही. सीता निस्वार्थपणे तशी बसलेली आहे. रामचंद्राच्या नामाच्या सामर्थ्यावर सीतेच्या अंतःकरणामध्ये रावणाची भीती नाहीच हो. अशा अवस्थेमध्ये रावण इकडे तिकडे बघायला सुरुवात केला. सीता पतिव्रता पण सबाय श्रीराम परिपूर्ण, हे स्मरणे विन नित्य स्मरण मानी रावण तृण पाये. सीतेने मनामध्ये जाणून घेतलेलं होतं काय? एक रावण आला म्हणजे माझ्या समोर एक रावण, असे 50 नाही 100 नाही 1000 जरी रावण आले त्याला मी तुझ्यावर सुद्धा भेटणार नाही. माझ्या कथा होऊन गेलेली आहे. रावणाने ज्यावेळेस सीतेचं हरण करून लंकेला आणलं त्यावेळेस सीतेचं आणि रावणाचं एकांताच्या ठिकाणी बोलणं झालं. काय म्हणून बोलणं झालं? हे सीते तू आई आहे, तुला मी ह्या ठिकाणी कसं करता आलं? माझ्या देहाचा माझ्या कुळाचा उद्धार करण्याकरता आणलेला आहे म्हणून रावणानं आई म्हणून सीतेचा पाया पडलेला आहे. की आपल्याला दाखवण्याकरता सगळी भानगड हे अशोकवनामध्ये रावण सीतेच्या समोर बोलू लागला. सीता त्याचे किंचित सुद्धा मनावर घेत नाही. ऐकोनी रावणाचे वचन प्रलोभयुक्त समाधान, साधू पुढे भुके श्वान सत्समान मानसिता. आता ह्या सीतेच्या समोर रावणाने किती जरी बडबड केली, नाथ महाराजांना दृष्टांत दिला. एखादी बुद्धिवान साधू आहे, बुद्धिवान साधू, आणि त्या बुद्धिवान साधूच्या समोर आपल्यासारख्या अज्ञान म्हणजे कुत्रे, अज्ञान माणसं काय कुत्रे काय किती जरी भोगले, किती जरी गर्दा केला, तो साधू त्या कुत्र्याकडे
नाही त्या नियमाप्रमाणे सीतेनं रावणाला कुत्रा समजून ह्या कानाला ऐकून ह्या कानाला सोडून दिलं. जेवी 10 तोंडाचे घुबड तसे रावणाची बडबड ते सीतेने न लागे गोड तद्विधी काढ पवित्र. अहो सीतेनं मनाच्या ठिकाणी रावण समजला नाही. काय समजलं? आता घुबडाचं नाव घेऊन पण घ्यावं. घुबडाला एक तोंड राहतं, एक तोंड. सीतेनं मनामध्ये विचार केला हे 10 तोंडाचं घुबडच आहे, म्हणजे घुबडच आहे. घुबडानं किती तरी आरडा ओरडा केला, बिलकुल सुद्धा सीतेच्या मनामध्ये काही सुद्धा फरक पडत नाही. आमिषा लागी तळपे मासा परदारा भोगी रावण तैसा श्रीराम बाणांचा पडेल फासा हे लंकेशा लक्षणा. अहो सीतेनं एवढंच मनामध्ये काय ठरवलं? रावण असो की रावणाचा बाप असो, ज्यावेळेस माणूस अधर्म करतो त्या अधर्माचं प्रायश्चित्त त्या माणसाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी देव का असणार. आता उदाहरणामध्ये कुठे जगाचा राजा इंद्र होता तो, ज्यावेळेस त्यांना अभिलाष मनामध्ये कुणाचा धरला, आईलेचा धरला, त्याला देखील प्रायश्चित्त भोगावंच लागलं. त्याला काही चुकलं का? त्या नियमानुसार ह्या रावणाला माझा राम सामर्थ्यवान येऊन धनुष्याला बाण लावून सोडून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. काम सर्प लागला रावणासी कडू परदारा घोड होय त्यासी लहरी येता राम बाणेसी क्षणार्धेसी निमेल. रावणाचं म्हणजे नगदी मरण जवळ आले, नगदी मरण. म्हणून रावणाला अशी बडबडी सुटल्या, बडबडी. पण रावणाच्या मनामध्ये जे विषय आणि आशा उत्पन्न झालेली आणि रावणाचा देह रामाच्या बाणानं त्या जमिनीवर धूळ खात पडल्याशिवाय राहणार नाही असं आनंदाने सीतेनं मनाच्या ठिकाणी विचार केला. पुंडलिका